Hello student, good morning everybody. Today we are going to learn living world and classification of microbes class 8th. तर आज आपण सूक्ष्म जीवांचं वर्गीकरण आणि सजीव सृष्टी याबद्दलची आपण अभ्यास करणार आहोत. आपल्याला पाहता येईल यामध्ये कॅन यू रिकॉल and here are some questions. What is hierarchy for classification of living organisms? तुम्हाला माहिती असेल की सूक्ष्मजीवाचं वर्गीकरण करत असताना आपण युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर या प्रकारची एक हायरार्ची असते आणि त्यानुसार आपण पायऱ्यापायऱ्याने या सजीवांचं वर्गीकरण करत असतो. दुसरं आहे हे यापूर्वी आपण शिकलेलो आहोत, हू इन्व्हेंटेड बायनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. म्हणजे बायनॉमियल द्विनाम पद्धती, सजीवांच्या वर्गीकरणाची द्विनाम पद्धती कोणी, त्याचा शोध कोणी लावलेला आहे. आणि तिसरं आहे व्हिच लेवल ऑफ हायरार्ची आर कन्सिडर्ड व्हाईल रायटिंग द नेम ऑफ बायनॉमियल नोमेनक्लेचर. जसं म्हणजे द्विनाम पद्धती, जसा मानवाचं जे शास्त्रीय भाषेतलं नाव आहे ते काय आहे, मानवाचं सांगता येईल आपल्याला. मानवाचं द्विनाम पद्धतीमधलं नाव जे आहे ती पद्धती आहे, त्याला म्हणतो आपण बायनॉमियल नोमेनक्लेचर. तर ह्या ज्या पद्धती आहे ह्या आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत. सॅपियन हे शास्त्रीय नाव आहे, द्विनाम पद्धतीमध्ये येते. तर सो इन दिस इयर बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन हे शिकत असताना इन हिस्ट्री, म्हणजे यापूर्वी हिस्ट्रीमध्ये क्लासिफिकेशन करत असताना कोणत्या कोणत्या वैज्ञानिकांनी क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स ऑर लिव्हिंग थिंग्स यासाठी प्रयत्न केले आहे. कार्ल लिनियस, बायनॉमियल नोमेनक्लेचर आपण ज्या आताच पाहिलं होतं, कार्ल लिनियस इन 1735 डिवायडेड लिव्हिंग वर्ल्ड इन 2 किंगडम्स, व्हिजिटेबिलिया अँड ॲनिमलियास. म्हणजे वनस्पती आणि प्राणी या 2 किंगडममध्ये त्यांनी वर्गीकरण केलं होतं. त्यानंतर आपण पाहतोय हॅकेल इन 1866 कन्सिडर्ड 3 किंगडम्स. पहा, म्हणजे आधी 1735ला 2 किंगडम्स पर्यंत आपल्याला माहिती होतं, वनस्पती आणि प्राणी. त्यानंतर हॅकेल यांनी 1866ला 3 किंगडम्स त्यांनी कन्सिडर केले, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. आणि इन 1925 चॅटॉन क्रिएटेड 2 ग्रुप, प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. इन 1938 कॉफलँड डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू 4 किंगडम, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर हे आपण इतिहासामध्ये डोकावून पाहत असताना या सजीवांचं वर्गीकरण करत असताना कशा पद्धतीनं वर्गीकरण करण्यात आलं आहे आणि त्याचा इतिहास काय आहे हे आपण या ठिकाणी पाहतो. तर बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. लास्ट इयर वी लर्न दॅट all living organisms on earth have adopted according to geographic region, food ingestion, defense etc. म्हणजे कोणताही सजीव वेगवेगळ्या या भौगोलिक परिस्थितीत जगत असताना तो ॲडॅप्टेशन करतो. ॲडॅप्टेशन म्हणजे काय होते की त्याची अनुकूलन साधत असतो. जॉग्राफिक रिजन, कोणत्या रिजनमध्ये तो सजीव आहे, फूड, त्याला कोणत्या फूडची गरज आहे, तर हे त्याचे घटक असतात. व्हाईल ॲडॉप्टिंग मेनी डिफरन्सेस आर ऑब्झर्व्ड इन द ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीस. म्हणजे एकसारखी स्पेसीस, जसं मानवाची स्पेसीस असेल तर या स्पेसीसमध्ये वेगवेगळ्या भूभागामध्ये कशा पद्धतीचं त्याचं ॲडॅप्टेशन असते, अनुकूलन असते, ते आपण बायोडायव्हर्सिटीमध्ये पाहत असतो. अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस अराउंड 87 मिलियन स्पेसीस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर फाउंड ऑन द अर्थ इन्क्लुडिंग लँड अँड सी. म्हणजे 2011चं जे सेन्सस झालं, जनगणना झाली, यामध्ये 87 मिलियन स्पेसीस लिव्हिंग ऑर्गॅनिझम या पृथ्वीवर, जमिनीवर आणि समुद्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसीस आपल्याला आढळून आलेले आहे. टू स्टडी सच अ व्हास्ट नंबर इट वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम इंटू ग्रुप. सो ग्रुप अँड सबग्रुप्स were created considering the similarities and differences among the living
ऑर्गॅनिझम्स त्यांचं सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस, सारखेपणा आणि विविधता जी असते त्यांच्यामधली डिफरन्सेस असतो, या दोन गोष्टीचा आपण या ग्रुप करून त्याचं आपण वर्गीकरण वैज्ञानिकांनी केलेलं आहे. दिस प्रोसेस ऑफ डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू ग्रुप्स अँड सबग्रुप इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. आणि अशा पद्धतीनं हे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर, त्याला RH व्हिटाकर म्हणतो, 1920 to 1980 was an American ecologist. In 1969 he divided living organisms into 5 groups. किती ग्रुपमध्ये त्यांनी त्याचं वर्गीकरण केलेलं आहे? 5 ग्रुपमध्ये केलेलं आहे. कोणी? RH व्हिटाकर यांनी, अमेरिकन सायंटिस्ट. आणि म्हणून याला आपण 5 किंगडम सिस्टीम म्हणतो. 5 किंगडम सिस्टीम म्हणजे पंचसृष्टी पद्धती म्हणतो त्याला मराठीमध्ये. या ठिकाणी आपण पाहू शकता 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन कोणी केलं आहे हे क्लासिफिकेशन? RH व्हिटाकर यांनी. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर डिवायडेड इंटू 2 सबग्रुप, प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्समधलं युनिसेल्युलर, यातलं किंगडम 1 आहे मोनेरा. आणि युकॅरियोट्समधलं जे आहे 2 प्रकार आहे त्याच्यामध्ये, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलरमध्ये किंगडम 2 प्रोटिस्टा आणि मल्टीसेल्युलरचे पुन्हा 3 डिवाईड केले आहे. त्याच्यामध्ये किंगडम फंगी, म्हणजे सेल वॉल प्रेझेंट बट ऑर्गॅनिझम्स कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. सेल वॉल असतं त्यामध्ये फंगसमध्ये, पण त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होत नाही, कारण फंगस ज्या वनस्पती असतात ह्यांच्यामध्ये क्लोरोफिल नसते. त्यानंतर चौथं जे किंगडम आहे प्लॅन्टी, वनस्पतीचा समूह आहे पृथ्वीवरचा. सेल वॉल प्रेझेंट अँड ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. सेल वॉल आहे पण यांच्यामध्ये प्रकाश संश्लेषण होऊ शकते, अन्न ते बनवू शकतात, कारण त्यांच्यामध्ये हरितलवक असते. ओके. त्यानंतर शेवटचा जो गट आहे ॲनिमलिया. नो सेल वॉल, प्राण्यांच्या पेशीमध्ये पेशी भित्तिका नसते त्यांच्या सेलला, त्याच्यामुळं नो सेल वॉल. आणि हे ॲनिमल्स आहे. हे झाले पंचसृष्टी पद्धती. तर ही कोणी केली आहे? कोणी याचं क्लासिफिकेशन केलं आहे? RH व्हिटाकर यांनी. पण क्लासिफिकेशनसाठी त्यांनी काही क्रायटेरिया केलेला आहे, काही मुद्दे त्यांनी लक्षात घेतले आहे. कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, प्रोकॅरियोट और युकॅरियोट. त्याच्यानंतर दुसरा आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर, म्हणजे एक पेशी आहे की बहुपेशी आहे. त्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशन, त्यांची अन्न घेण्याची पद्धत, ग्रहण करण्याची पद्धत कोणती आहे? प्लांट ऑटोट्रॉपिक आहे, फोटोसिंथेटिक आहे, म्हणजे स्वयंपोषी आहे, प्रकाश संश्लेषण त्यांच्यामध्ये होते. फंगस हे पण प्लांट्स आहे, पण हे सॅप्रोफिटिक आहे, ॲब्सॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम्स, म्हणजे ज्याला कुजलेले सडलेले यांच्यापासून ते अन्न ग्रहण करतात. आणि ॲनिमल्स जे आहे हे हेट्रोट्रॉपिक आहे, दुसऱ्यावर अवलंबून असतं आणि इंजेस्टिव्ह. त्यानंतर लाईफ सायकल काय? जसं प्लांट्स आर प्रोड्युसर्स, हे अन्न निर्माण करणारे आहे, तर ॲनिमल्स हा कन्झ्युमर्स आहे, ग्राहक आहे, म्हणजे वनस्पती उत्पादक आहे तर प्राणी हे ग्राहक आहे. त्यानंतर फंगस हे डिकम्पोजर्स आहे. त्यानंतर फायलोजेनेटिक रिलेशन, प्रोकॅरियोटिक टू इकॅरियोटिक. तर हे आपण जे या ठिकाणी पाहिलं हे बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन, गरज पाहिली आपण. त्यानंतर यांच्यामध्ये क्लासिफिकेशन पाहिलं, म्हणजे यांनी कोणत्या क्रायटेरियानुसार पंचसृष्टी सिस्टीम 5 किंगडम सिस्टीमचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी बघणार आहोत किंगडम पहिला जो आहे मोनेरा, किंगडम फर्स्ट मोनेरा. तुम्ही पाहिलं असेल, याचं तुम्ही मुव्हिंग रॉड लाईक स्ट्रक्चर आहे, तुम्ही बघू शकता. ऑर्गॅनिझम्स किंगडम फ्रॉम मोनेरा, म्हणजे जे बॅक्टेरिया आहे, जेवढ्या काही ह्या बॅक्टेरिया आपण या ठिकाणी पाहतो हे स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरिया, क्लॉस्ट्रिडियम, ट्रेपोनेमा पॅलिडम, व्हिब्रो कॉलरी, साल्मोनेला टायफॉइड, टायफॉइड होतो ना आपल्याला दूषित पाण्यापासून, आहे साल्मोनेला टायफॉइड, क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम. तर ह्या जे स्ट्रेप्टोकोकस आहे, ह्या ज्या जेवढे काही बॅक्टेरिया आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, ह्या सर्व स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स आहे. यांचं स्ट्रक्चर रॉड आहे, हे व्हिब्रिओ कॉलरी आहे ना. तर तुम्हाला हे वेगवेगळ्या प्रकारचं बॅक्टेरिया आहे. काही ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे, शेवाळ, हे सुद्धा किंगडम मोनेरामध्ये आपल्याला अभ्यासाला मिळतात. याचं कॅरेक्टर्स काय, वैशिष्ट्य काय किंगडम मोनेराचं? ऑल ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर, एक पेशी असतात. दे मे बी ऑटोट्रॉपिक और हेट्रोट्रॉपिक. दीज आर प्रोकॅरियोटिक सेल मीन विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस,
म्हणजे यांच्यामध्ये सेल ऑर्गॅनेल्स नसते यांच्या सेलमध्ये, म्हणून त्यांना प्रोकॅरियोटिक सेल असं म्हटल्या जाते. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे ज्यांच्यामध्ये सेलमध्ये काही ऑर्गॅनेल्स नसतात, सेलचे जे घटक असतात ते याच्यामध्ये नसतात, हे याचं वैशिष्ट्य आहे. ओके.